चतारी गावचे सुपुत्र अजय ज्योती सुभाष सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी झाली नियुक्ती। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या एका छोट्याशा चतारी गावातील तरुण अजय सदार यांची MPSCची परीक्षा पास झाल्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। अजय सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल चतारी गावकऱ्यांच्या वतीने अजयचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। अजय सदार यांच्या स्पर्धा परीक्षा पास होण्यात त्यांच्या आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याने अजयने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव अजय ज्योती सुभाष सदार असे लावून आणि आईवर कविता म्हणून सर्वांचेच मन जिंकले। अजय सदार यांचा प्राध्यापक संजय खडसे, उपजिल्हाधिकारी शिंदखेड राजा, पोलीस स्टेशन चांदणी ठाणेदार रवींद्र लांडे, सुभाष वानखडे, सेवानिवृत्त बृहन्मुंबई वरिष्ठ अधिकारी सुजित तेलगोटे, पोलीस बॉईज संघटना जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न सदार, भारती न्यूज नेटवर्कचे संपादक विवेक शेगावकर, अकोला बुलढाणा न्यूज चॅनलचे संपादक विजय खंडराव यासह इतर मान्यवरांच्या आणि चतारी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ देऊन तसेच पुष्पहार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला आहे। वाटलं नव्हतं या पदापर्यंत पोहोचेल, परंतु माझ्या अभ्यासाने मेहनतीने मी या पदापर्यंत पोहोचलेला आहे सर। खरं तर प्रवास खूप खडतर होता। सुरुवातीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा अभ्यासाची गोडी नव्हती, म्हणून जसं मोठं होत गेलो तसे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर कळत गेले आणि कुठेतरी वाटले की आपण हे काहीतरी मोठं करायचं असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही। तर स्पर्धा परीक्षा हा मी मार्ग निवडला आणि अतिशय परिश्रमाने अथक परिश्रम करून मी MPSC मधून तीन एक्झाम पास झालो। त्यामधून अन्न आणि औषध प्रशासन विभागात ही एक्झाम मी लेखी परीक्षा होती। खूप जिद्दीने अभ्यास केला, मेहनत केली, लेखी पेपर मी खूप सारे सॉल्व्ह केले आणि माझा महाराष्ट्रामध्ये 47 रँक आणि SC संवर्गातून माझा प्रथम क्रमांक आलेला आहे व मला असिस्टंट कमिशनर या पद मिळालेलं आहे सर। नक्कीच श्रेय माझे आईवडील, माझे शिक्षकवृंद, माझे गावकरी, तसेच जे मला सोबती लागले, जे माझे सिनियर असतील, ज्युनियर असतील, मार्गदर्शक असतील, ज्यांनी वेळोवेळी मला मदत केली त्या सर्वांना मी याचे श्रेय देतो। तसेच छत्रपती शाहू महाराज, फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो सर। हो सर। तर जी की आपण बघतो दुधामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात होते ती मी रोखण्याचा प्रयत्न करेल। तसेच लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेल। लायसन्स, रजिस्ट्रेशन याबद्दल मी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करेल व जेवढं मला चांगल्या प्रकारे काम करता येईल लोकांपर्यंत सुरक्षित अन्न पोहोचवण्यासाठी मी खूपच प्रयत्न करेल सर, मनापासून प्रयत्न करेल। हेच की कधीही शिक्षण सोडू नका। जे मोबाईलच्या व्यसनाच्या आहारी मुलं गेलेले आहेत त्यांनी ते व्यसन कमी करावं, मोबाईलचा वापर कमी करावा व जेवढ्यात जास्त आपण पुस्तके संगत करू तेवढं आपलं ज्ञान वाढेल, ज्ञानातून आपल्याला मार्ग दिसेल व नक्कीच आपण पुढे चालून भवितव्य असं यश संपादन करू शकेल। त्यामुळे तरुण पिढीला एवढंच सांगण्यात येईल त्यांनी शिक्षण, मोबाईल ह्या गोष्टी, मोबाईलचा त्याग करणे, शिक्षणाचा संपर्क वाढवणे, पुस्तक वाढवणे व आपण चांगले नागरिक घडवणे हेच माझा त्यांना एक संदेश असेल सर। खरं तर आमचं एक छोटंसं गाव आहे, अकोल्यापासून 50 किलोमीटर असं गाव आहे, रिमोट एरियामध्ये आमचं गाव येतं। परंतु गावकऱ्यांना एवढा आनंद झाला की आपल्या छोट्याशा गावातून मुलगासुद्धा एक क्लासमध्ये कॅरी होतो जो की त्याची पार्श्वभूमी हलाखीची होती। तर गावकऱ्यांना एवढा हर्षोल्लोस झाला की त्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला, भव्य नागरिक सत्कार त्यांनी माझा ऑर्गनाईज केला। हे बघून गावकऱ्यांप्रती माझं प्रेम अजून वाढलेलं आहे, माझे कर्तव्य अजून वाढलेलं आहे आणि या उपकाराचा परतफेड मी गावामध्ये लायब्ररी किंवा मग वाचनालय असेल किंवा मग अभ्यासाची पुस्तके वगैरे असेल ती मी देईल। विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करेल गावातील आणि गावकऱ्यांना नेहमी मी माझ्या कुटुंबाप्रमाणे समजेल। थँक्यू सर।